नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ हा खूप शॉर्ट असणार आहे. ठीक आहे. तर पुणे म्हाडा लॉटरी याची जी आता हे जे समोर तुम्ही बघताय ही आहे माहिती पुस्तिक याचं बुकलेट आहे हे आपल्याकडे. ठीक आहे. तर याचंच आहे ना मी एक एक्सेलमध्ये व्हर्जन क्रिएट केलेलं आणि बऱ्याच लोकांनी सांगितलं की सर एक्सेल प्लीज शेअर करा किंवा अपलोड करा. ठीक आहे. तर हा जर व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये ना मी डाउनलोड लिंक दिलेली आहे. ठीक आहे. आणि तुम्ही हे एक्सेल शीट डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय काय ना मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. एक तर ही मास्टर शीट आहे ज्याच्यामध्ये सगळ्या योजना आपण कव्हर केलेल्या आहेत. म्हणजे PMC आहे, PMRD आहे, PCMC आहे. ठीक आहे. फक्त फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिस म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आहे ना, ती स्कीम सोडून बाकी सगळे मी कॅटेगरीज कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यानंतर जर पुणे महानगरपालिका PMC रिलेटेड जर तुम्हाला प्रोजेक्टची माहिती पाहिजे असेल तर ती इकडे तुम्हाला भेटेल. PMRDAचे जे 3 स्कीम कोड्स आहेत त्याची माहिती तुम्हाला इकडे भेटेल आणि PCMCची सुद्धा इकडे तुम्हाला मिळेल. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये एक गोष्ट म्हणजे मी ही केलेली आहे ना, याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे पोझिशन डेट सुद्धा मी इथे मेन्शन केलेली आहे. ठीक आहे. इथे प्राइस आहे आणि कार्पेट एरिया सुद्धा स्क्वेअर फीटमध्ये मी इथे मेन्शन केलेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही इझिली एक्सेल शीट डाउनलोड करून तुम्ही इथे तुमचं जे प्रेफर्ड लोकेशन आहे त्याला फिल्टर करून तुमच्या कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसता, तुमचं बजेट किती आहे, त्यानुसार तुम्ही ना काही चांगले प्रोजेक्ट शॉर्टलिस्ट करून तिकडे तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. तर माहिती पुस्तिका जरासं वाचण्यामध्ये थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं, पण आय थिंक एक्सेल शीटमध्ये हे पटकन तुम्हाला, कारण की खूप सारे प्रोजेक्ट्स पुणे म्हाडा लॉटरी अंतर्गत जवळजवळ 100च्या वर प्रोजेक्ट्स यावेळी इन्क्लूड केलेले आहेत लॉटरीमध्ये. त्याच्यामुळे डिसिजन घेणं की कुठले चांगले लोकेशन्स आहेत काय हे थोडं डिफिकल्ट होतं. पण तरीसुद्धा आय थिंक एरिया वाईज तुम्ही आधी एरिया शॉर्टलिस्ट करा. म्हणजे जर तुम्हाला बाणेर, हिंजेवाडी, वाकड, किवळे, रावेत, पुनावळे या साईडच्या एरियामध्ये इंटरेस्ट आहे किंवा मग तुम्हाला एअरपोर्ट साईड काही जे एरियाज आहेत जसं लोहेगाव आहे त्या साईडला तुम्हाला इंटरेस्ट आहे का. ठीक आहे. त्या एरियानुसार पहिला एक प्रेफर्ड एरिया शॉर्टलिस्ट करा आणि त्याच्यानंतर मग तुमचे जे प्रेफर्ड प्रोजेक्ट्स आहेत त्यानुसार मग तसं तुम्ही डिसिजन घ्या तुमच्या बजेटनुसार. पोझिशन किती लवकर मिळणार आहे, त्याच्यानंतर कार्पेट किती चांगलं आहे, मग कार्पेट किती देत आहेत, या दृष्टिकोनातून हे काही मी तुम्हाला टिप्स देतो. या बेसिसवर तुम्ही तुमचे प्रोजेक्ट प्रेफर्ड प्रोजेक्ट शॉर्टलिस्ट करू शकता. ठीक आहे. तर व्हिडिओमध्ये हीच माहिती द्यायची होती. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला याची डाउनलोड लिंक मिळेल आणि नक्की तुम्ही मग डाउनलोड करू शकता. ठीक आहे. ही एक्सेल शीट, हा जो डेटा आहे तो 95% करेक्ट आहे. थोडासा डेटा इकडे तिकडे असेल, थोडासा कार्पेटमध्ये थोडासा फरक असेल, जास्त तुम्हाला फरक नाही जाणवणार. इवन पोझिशन डेट पण मोस्टली सगळीकडे करेक्टच मी मेन्शन केलेली आहे. ठीक आहे. तर बस, तर ही सगळी माहिती होती. शॉर्ट व्हिडिओ आहे एकदम. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एकदा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. याच्यामध्ये ना अजून एक सांगायचं होतं तुम्हाला. हा, हे सगळे प्रोजेक्ट्स आहेत. पुणे महानगरपालिका आहे, PMC म्हणजे. ठीक आहे. मी तिथे इंग्लिशमध्ये मेन्शन केलेलं आहे. PMRD मध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण याचे जे 3 प्रोजेक्ट्स आहेत ते सुद्धा आपल्या एक्सेल शीटमध्ये मी इकडे मेन्शन केलेले आहेत. हे ते इकडे आहेत. आणि नंतर तिसरी कॅटेगरी आहे तुमची PCMC आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका. त्याचे हे सगळे प्रोजेक्ट्स इकडे मी मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे. आणि इथे हे पण मेन्शन केलेलं आहे प्रथम किंवा द्वितीय, म्हणजे हे पहिल्यांदा लॉटरीमध्ये इन्क्लूड केलेले आहेत की सेकंड टाईम. ठीक आहे. तर तुम्ही त्यानुसार फिल्टर वापरून योग्य ते फिल्टर यूज करून तुम्ही हे प्रोजेक्ट्स तुम्ही हे करू शकता, शॉर्टलिस्ट करू शकता. ठीक आहे. तर ही सगळी माहिती आहे. ठीक आहे. टाईमलाईन एकदा चेक करून घेऊ आपण. टाईमलाईन्सचं मी जस्ट एक तुम्हाला अपडेट देतो. ठीक आहे. आता टाईमलाईन तुम्हाला माहिती आहे याची 20 नोव्हेंबरला एक्सटेंड झालेली आहे. तर आता रिवाइज्ड डेट ॲप्लिकेशनची असणार आहे ती 20 नोव्हेंबर आहे. म्हणजे अजून 2 आठवडे आहेत तुमच्याकडे लोकेशनसाठी अप्लाय करायसाठी. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.